नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण अतिशय छोटा आणि सुंदर पॅटर्न बघणार आहोत. लास्ट टाइम जसं आपण लहान मुलींसाठी गजरा बघितलेला आहे, तसंच लहान मुलींसाठीच आज अजून एक पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेला. कमी वेळेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्याला तो करता येतो, जो लेडीजसाठी पूजेच्या टायमात वापरता येतो, बर्थडे गिफ्टसाठी देता येतो, किंवा हा जो फुलाचा पॅटर्न दाखवणार आहे ते जे आपल्याला तोरणही करता येतं. म्हणजे पॅटर्न फुलाचा दाखवणार आहे त्यापासून बरेच प्रकार आपल्याला करता येतात. ओके, त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या कमेंट्स मला कळवत राहा. ही आपली नेहमीची सुई 3.0 mm. ओके, सुरुवातीला हिरवा धागा घेऊया आपण. मॅजिक राऊंड घालायचं आणि सुई एक साखळी. ओके, आता या राऊंडमध्ये आपल्याला मुके खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 असे 10 खांब आपल्याला घ्यायचे आहेत. 7 8 9 आणि 10. आणि सुरुवातीची साखळी जी साखळी घातली होती तिथे हा मुका खांब घालून राऊंड कंप्लीट करून राहायचा. मुका खांब इथे घालायचा आणि हे कट करायचं. तुम्हाला हवा तो रंग तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, इथे पिवळा रंग घेतलेला आहे. आता एक साखळी आणि कोणत्याही एका खांबात आपल्याला हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. 1 2 3 3 साखळ्या, पुन्हा त्याच गॅपमधनं धागा काढायचा. आता वेलची खांब आपल्याला घालायचा आहे. सॉरी, दिसलं नाही का, पुन्हा एकदा दाखवते. साखळी घ्यायची आणि धागा जॉईन करायचा. कोणत्याही एका साखळीत हा धागा जॉईन करून घ्या. एक 2 3 त्याच गॅप साखळीमधनं 1 2 धागा खेचून घ्यायचा. 3 आणि 4 असे 4 राऊंड आपण सुईमधनं काढून घ्यायचे आणि वेलची खांब तयार झालं. ओके, पुन्हा 2 साखळ्या, 3 साखळ्या, पुढचा जो गॅप आहे तिथे मुका खांब. ओके, परत त्याच्या पुढची जी साखळी आहे त्या साखळी सेम अशाच पद्धतीने आपल्याला वेलची खांब विणायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. सॉरी, आपण 4च घेतले ना माझी. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण विरून घ्यायचे आहेत. 5 पाकळ्या तयार होणार आपल्या. 2 3
पुढच्या साखळीत मुकाखांब, त्याच्या पुढच्या साखळीत पुन्हा एकदा मुकाखांब आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला हरवून पुन्हा अशाच पाकळ्या तयार करायच्या, त्या तयार करून घेऊया. या 5 पाकळ्या तयार झाल्या. एक साखळी आणि धागा कट करून घ्यायचा. आता हे जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते पाठीमागे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे. ओके. मी हा काळा रबर घेतलेला आहे आणि इथे आपण हा जॉईन करून टाकायचा काळा रबर. सुई धाग्याने केला तरी चालेल किंवा आपण मुके खांब घालून तो जॉईन केला तरी चालेल. मुका खांब घालून ह्याला जॉईन करून टाकायचा. 1 ते 2च मुके खांब घ्यायचे, जास्त घ्यायची गरज नाही खरं. या फुलाचा उपयोग असा रबरसाठी होतो किंवा ह्याचा आपण गजरा करू शकतो. याच्याऐवजी आपण ही पांढरी फुलंसुद्धा वापरू शकतो. ओके. हे आता हे घातल्यावर छान दिसतं. 2च मिनटं मी तुम्हाला दाखवते. अक्षया, अशा पद्धतीने रबर छान दिसतो. ॲक्च्युली त्याची पहिलीच वेणी घातली होती त्यामुळे मी तिला जस्ट तो रबर अडकवलेला आहे. हाच रबर तुम्ही केसमुखी सोडून मध्ये बांधलात तरी चालेल. ह्याचे कलर तुम्हाला हवा तो यूज करू शकता. ओके. अशा पद्धतीने आपला रबर तयार झालेला आहे. असे सलग एक 20-25 फुलं तयार करून तुम्ही ह्याचा गजरासुद्धा करू शकता. मी व्हाईट कलरमध्ये फुलं केली आहेत पण ती कमी आहेत. त्याचा गजराही मी तुम्हाला करून दाखवेन. ओके. फक्त फुलाचा पॅटर्न हाच ठेवायचा आणि गजरा करायचा. या फुलाचं तोरणही करू शकतो आपण. ही बरीच फुलं तयार करून एकाला एक जॉईन करून त्याचं तोरणही येईल. त्याचं या फुलांपासून तुम्हाला रुमालसुद्धा तयार करता येईल. म्हणजे तुमच्या मनावर डिपेंड आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते. फुलाचा पॅटर्न हाच ठेवायचा. हा फुलाचा पॅटर्न मी कशासाठी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं तसं की लेडीजला पूजेच्या टायमाला लहान मुलींना काही ना काही गिफ्ट द्यायचं असतं आणि स्वतःच्या हाताने करून दिल्यावर भारी वाटतं. म्हणून हे वेगवेगळ्या कलरमध्ये करून पूजेच्या टायमाला किंवा गिफ्ट म्हणून जर तुम्ही दिलं वेगवेगळ्या व्हरायटी तर ते तुम्हाला हे आवडेल. अजून बरेच पॅटर्न आपण असे बघूया बेल्टचे किंवा ह्याचा बेल्टसुद्धा करता येईल. जी फुलं आहेत ही फुलं आहेत की नाही आता एवढीच झालीत माझ्याकडनं. आता ह्याचा दुसरा पॅटर्न दाखवायचा तर तुम्हाला या फुलांपासून ही एकाला एक अशी जॉईन करून असा बेल्टसुद्धा करता येईल. आणि दोन्ही बाजूला पोपटी हिरव्या कलरच्या धाग्याने हे एकाला एक जॉईन करायचं आणि दोन्ही बाजूने साखळ्या हिरव्या कलरच्या करून घ्यायच्या आणि मग तो त्याचा बेल्ट तयार करायचा. या व्हिडिओच्या शेवटला मी ते दाखवते. म्हणजे ह्या 5 फुलं केलेली आहेत. या 5 फुलांचंच कसं ते दाखवते. आता मी तुम्हाला साधारण अंदाज दिला. इथे जॉईन करून टाकायचं मुके खांब घालून त्याचा तो बेल्ट तयार करायचा. ते मी तुम्हाला दाखवते. ओके. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की एकदा सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज अनसबस्क्राईब करू नका. त्यानं पॉईंट कमी होतात आणि मला लॉस होतो त्याचा. त्यामुळे प्लीज तुमचं प्रेम असंच राहू दे. तुमची साथ अशीच राहू दे जेणेकरून एक पाऊल सक्सेसच्या मी पुढे जाईन आणि त्यात
तुम्ही माझे पार्टनर असाल. ओके, तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नीट राहा, काळजी घ्या, बाय.